प्रभाग 22 येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 22 मधील रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी इथं महापालिका सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर सन 2023-24 या अंतर्गत 2,81,820 रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, शिवाजी सुरवसे, सिद्धाराम पवार, अफजल पठाण, फिरोज पठाण, मल्लू जाधव, अविनाश मुकरंबे, चेतन सुरवसे, राहुल हत्ती, सुमित खानापुरे, यशवंत माळगे, सूरज नंदरगी, मनोज म्हामाणे, प्रभावती पवार, मीनाक्षी मुकरंबे, शालन साळुंखे, महानंदा माळगे, सुनंदा सुरवसे, निर्मला माळी, जयश्री मेहत्रे आदींची उपस्थिती होती। नागेशांना गायकवाड व किसनभाऊ जाधव यांचं खूप खूप आभारी मानतो की आत्तापर्यंत कुठलाही नगरसेवक गेले 25 ते 20 वर्ष झालं कुठलाही नगरसेवक येऊन आम्हाला विचारला नाही की काय समस्या आहे काय नाही। कुठलाही नगरसेवक नाही। आम्हाला दादांचं चेतन दादा गायकवाड यांचं खूप पाठिंबा आहे। तो सोनू वसंत यांचं सारखं आम्हाला कॉन्टॅक्ट असतं। कुठलाही समस्या आली की लगेच फोन घेते, रिसिव्ह होते। मग गेले 30 ते 40 वर्ष झालं, आता तर मामा समोरचं येतं 30-40 वर्ष झालं की हे ड्रेनेज लाईन खूप एवढं तुंबलं जातं की पावसाळ्यात की अक्षरशः इथं लेडीज बाहेर येऊ शकत नाहीत। आणि आता किसान मालकांनी मंजूर करून दिलेलं आहे, ह्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे। आणि नागेशांना गायकवाड यांचा पण खूप आभारी आहे। आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 रेवणसिद्धेश्वर परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, या दोघांच्याही कडे मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्ही दोघांनीही या आत्ताच्या ज्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा शुभारंभ होत आहे। या कामासाठी नगरोत्थान योजनेतून 2,81,000 रुपयाची तरतूद आज या ठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी केलेली आहे आणि प्रत्यक्ष रूपात आज या कामासाठी शुभारंभ करीत आहोत। गेली अनेक वर्ष झालं, आत्ताच सुरवसे काकाने पण सांगितलं आणि आत्ता माझ्या भगिनीने ताईंनी पण सांगितलं की, आणि माझा तरुण सहकारी मल्लूने सांगितलं, येथील सर्व नागरिकांनी सांगितलं की गेले जवळपास 25 ते 30 वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या होती। त्या समस्येचा अडचण सातत्यानं सर्व मंडळी माझ्या कानावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही ड्रेनेज लाईनच्या समस्येसंदर्भात सांगितल्या कारणानं आज सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी 2,81,000 रुपयाची तरतूद करून प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी कामाची सुरुवात आज करीत आहोत।